सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 तुम्ही कसल्या नादात येत होतात? अगं सागर आलाय आजच, म्हणजे लवकरच उर्मीचं लग्न होणार. अहो ते तर होणारच आहे, पण तुम्हाला एवढा आनंदी होण्याचं कारण काय? अगं लग्न झालं म्हणजे उर्मीचं इतक्या वर्षाचं रखडलेलं लग्न होणार, काका काकूंच्या डोक्याचा त्रास मिटणार नाही का? आणि मारियाने आपल्याला सगळ्यांना मीटिंग सगळ्यांना हा म्हणजे राजीव सांगत होता की तसं गावातल्या सगळ्यांनाच बोलवलंय, पण खास करून आपली 5 कुटुंब म्हणजे ज्यांनी आपलं माणूस ह्याच्यात गमावलंय त्या कुटुंबांना. ही बकुळा, काय तिला मारिया म्हण बकुळा म्हण, तुला खरंच असं वाटतं विश्वनाथ की हिने कितीही प्रयत्न केले तरी ही खुनाची केस सोडवू शकेल? का नाही? विश्वनाथ, तुला असं नाही का वाटत की या खुनांचं मूळ कुठेतरी भूतकाळामध्ये लपलेलं आहे? अरे म्हणूनच तर मला खात्री वाटते की मारिया खऱ्या खुन्याला शोधून काढेल, कारण तिलाही खात्री आहे की या खुनाचं मूळ भूतकाळात लपलेलं आहे. पण तिला हा भूतकाळ सांगणार कोण? गावदेवीची शपथ मोडायची हिंमत माझ्यात तरी नाही बाबा. की माझ्यातही नाही आणि इतर कुणाच्यातही नाही. तुला माहितीये मारिया बकुळा बनून या गावात का राहायला आली होती? मला कसं माहिती असणार? ऍक्च्युली मी तिला भेटल्यावर तेच विचारणार होतो. ती तिच्या आई वडिलांना शोधायला आली होती. काय? हो, तुला आठवतंय रघुनाथ त्याचं समजून एक नाणं वापरत होत. ते नाणं बकुळाचं आहे. काय सांगतोयस? होय, तिनं मला लहानपणीचा तिचा फोटो दाखवला. त्या फोटोत ते नाणं तिच्या गळ्यात होतं. याचा अर्थ ते नाणं तिथंच झालं. सागर, ती मारिया ज्या प्रकारे त्या इन्स्पेक्टरच्या खुनाचा तपास करते ना, त्याच प्रकारे तिने इतर खुनांचा आणि तिच्या आई वडिलांचा जर तपास केला तरी सिक्रेटच राहणार नाही. तुला सांगतो, ती तपास करताना कोणाची पत्रास ठेवत नाही. बोल उर्मिला. अगं काय बोलू, तू त्या कदमला अरेस्ट केलंस, तेही त्या अविनाशच्या खुनासाठी. हो, हे बघ, तो मूर्ख दिसत असेल पण तो निरुपद्रवी आहे. तू जितका वाटतो तितका मूर्ख नाहीये. उर्मिला, तुला या गावात बॉम्ब बनवणारा सापडला का? कम ऑन मारिया, अगं या एवढ्याशा गावामध्ये इतका स्किलफुल माणूस कसा असेल? एक्झॅक्टली. कदम या गावात कधी आला? झाली असतील साधारण 8-1 वर्ष. इथे येण्यापूर्वी कदम बॉम्ब डिफ्यूज करायची कामं करत होता. डोळे उघडे ठेवून झोपायच्या सवयीमुळे एकदा बॉम्ब निकामी करताना तो फुटला. जीवितहानी झाली नाही, पण त्याला डिमोट करण्यात आलं. हो, पण हे सगळं आधी शोधून काढायची गरज नव्हती, पण आता गरज लागली म्हणून मी शोध घेतला. अविनाशला उडवणारा बॉम्ब तयार करण्यासाठी इथल्या कपाटातला स्टॉक वापरण्यात आला. काय? पोलीस स्टेशन मध्ये RDX आहे, हे फक्त इथे काम करणाऱ्यांनाच माहीत असू शकतं आणि त्याचा ऍक्सेसही त्यांनाच करता येतो. राजीवला RDX ओळखता आला नाही, त्यामुळे या खुनात मुख्य संशयी
सध्या तरी कदमच आहे. हो पण म्हणजे कदमचा अविनाशला मारण्यामागचा मोटिव्ह काय? मोठे वाज रात्री उलट तपासणीच्या वेळी कळेल. मला कळलं मी तुलाही कळेल. खरंच कदमने अविनाशला मारलं असेल? तुझ्यासाठी केलेलं हे बकुळा, तुझ्या प्रेमासाठी. तो अविनाश तुला माझ्यापासून दूर करायला पाहत होता. त्याला तुझ्यापासून दूर केल्याशिवाय तू मला कधीच मिळाली नसतीस. म्हणून मी त्याला उडवलं आणि त्या बळीच्या दगडावर कोंबड्याचं रक्त लावलं, म्हणजे लोकांनाही तो दगडाचा बळी वाटेल. त्या उर्मिला राणेच्या सांगण्यावरून अविनाश तुला अटक केली. तुला जेलमध्ये बसलेलं पाहून मला काय यातना झाल्या असतील तुला नाही कळणार. त्या उर्मिलाला मला धडा शिकवायचा होता. पण ते RPX इथल्याच कपाटात होत. अविनाशने कधी कपाट उघडून पाहिलं नाही. त्या मूर्ख राजूला तर ते काय आहे हेही माहिती नव्हतं. फक्त मलाच माहिती होतं की कपाटात RDX आहे. बॉम्ब निकामी करणाऱ्याला बॉम्ब कसा बनवायचा हे माहिती असं. बकुळा नाही, इन्स्पेक्टर मारिया डिसूझा, हवालदार तुकाराम कदम. तुम्हाला IPC सेक्शन 302 फर्स्ट डिग्री मर्डरच्या गुन्ह्याखाली अटक करत आहे. अविनाश सरांची केस फायनली सुटली. मला तर विश्वासच बसत नाहीये की अविनाश सरांना कदमने मारलं असेल. या जगात विश्वास न बसणाऱ्या खूप गोष्टी असतात. दीपा, राजीव, या केसचे पेपर्स प्रॉपर असायला हवे. कोर्टात टेक्निकल मुद्द्यावर कदम सुटता कामा नये. त्या जबानीची कॉपी बनव आणि अनऑफिशियली उर्मिला राणेला दाखव. तिला खूप विश्वास होता ना त्या कदमवर. मारियाच्या डोक्यात काय चालू असताना काही कळतच नाही. आधी काय तिने त्या कदमला अटक केली अविनाशच्या खुनावरून, आणि आता ही मीटिंग बोलवली. तिला काहीतरी बोलायचं असेल आपल्याशी. अरे गाववाल्यांशी चर्चा करून ह्या अशा खुनाच्या केसेस सुटत असतात का? अगं पण या खुनाच्या केस सोडवण्यासाठी तिने आपल्याला बोलवलंच नाहीये. असेल तिचं काहीतरी कारण. असं कारण जे तिने सांगितलंच नाही. वा. आणि हे असले सगळे निरोप द्यायला त्यांना तूच बरा भेटतोस रे. तुझ्या जागी मी असते ना तर मी त्यांना खडसावून सांगितलं असतं की आधी कारण सांगा तरच मी मीटिंगला हजर राहील. अगं त्या राजीवलाही काही माहिती नव्हतं. उगाच त्यालाही काही माहिती नसताना आपण काहीतरी बोलून अडवून का धरायचं. हे बघ, तिने आपल्याला बोलवलंय ना, मग आपण जायचं बस. छान. आणि आईचं काय? ती येणार आहे का मीटिंगला? हो नाही असं काही बोलली नाहीये ती, पण येईल बहुतेक. आणि बाबा? बाबा बोला ना काहीतरी. काय बोलायचं? मला वाटतं तुम्ही दोघेही तुमचा वेळ वाया घालवता. ज्या गोष्टीविषयी आपल्याला काही माहिती नाही त्या गोष्टीवर कसली चर्चा करायची? उगाच घोड्यापुढे गाडी दौडवायची. हे काय उत्तर झालं का? काय ते नीट उत्तर द्या ना. का बोलावलंय मारियाने सगळ्यांना? मला वाटते आतापर्यंत झालेल्या खुनाबद्दल असेल. पण खुनाच्या बद्दल तर पोलिसांनी चौकशी केली सगळ्यांची. पुन्हा काहीतरी विचारायचं असेल. काय तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी स्टेटमेंट्स दिलेली आहेत. कदाचित त्या स्टेटमेंट्स मध्ये एखादा धागा पोलिसांना सापडला असेल तर ते पुन्हा चौकशी करू शकतात. हो, पण त्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवण्याची गरज काय?
राजीव सांगत होता की सगळ्यांची मीटिंग बोलावली म्हणून. ती कशासाठी? एकाच घटनेचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळे स्टेटमेंट्स दिले असतील तर म्हणजे हे बघ, समजा तू म्हणालीस की आम्ही 7 वाजता बागेत गेलो होतो आणि मी म्हणालो की आम्ही 7 वाजता बाजारात गेलो होतो, तर आपल्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये फरक आला ना. तर हे खरं खोटं करण्यासाठी पोलीस समोरासमोर बोलवतात. बापरे, त्या दिवशी पोलिसांनी किती जुन्या गोष्टींचे प्रश्न विचारले होते. आठवून आठवून उत्तरं द्यावी लागली होती. हो, मग तफावत तर येणारच ना. पोलिसांना हे सगळं समजतं. मुद्दा हा आहे की तुम्ही अतिशय महत्वाची गोष्ट पोलिसांपासून लपवून ठेवली. आता बोलवलेलेच आहे तर एकदा काय झालं ते खरं सांगून टाका. नाही सांगता येणार. मी बोलले विकासशी, पण तो गावदेवीची शपथ तोडायला तयार नाही. आणि विश्वनाथही तयार होईल असं नाही वाटत मला. अहो, गावदेवीची शपथ तोडणं म्हणजे विषाची परीक्षा आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. छे, विश्वास नाही बसत उर्मी. कदम आणि अविनाशचा खुनी. मी सुद्धा स्वतःच्या कानांनी ऐकलं नसतं ना तर माझाही या गोष्टीवरती विश्वास बसला नसता. का? कदमचं म्हणे बकुळावर प्रेम होतं आणि बकुळा इन्स्पेक्टर आहे हे कळल्यानंतर अविनाश तिला वारंवार केसच्या संदर्भात म्हणून भेटायला जायचं. त्यामुळे बकुळा आणि कदमचं भेटणं कमी झालं. कदमना असं वाटलं की अविनाश आपलं प्रेम आपल्यापासून दूर नेतोय. आपल्या प्रेमातला काटा दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी अविनाशचा म्हणजे असं कदमचं म्हणणं. पण मला नाही रे पटत. म्हणजे आपलं प्रेम आपल्यापासून दूर जातंय म्हणून आपण एखाद्याचा खून करायचा. मला पटतं. सागर, उर्मी, तुला जर माझ्यापासून दूर करायचा कोणी प्रयत्न केला ना, किंवा मला तशी शंका जरी आली तरी मी त्याचा खून करेन. माझ्या बरीच वर्ष प्रेम आहे. नाही उर्मी, प्रेम किती जुनं आहे याला महत्व नसतं, तर ते किती खोलवर रुजलंय याला महत्व असतं. मला वाटतंय कदमचं बकुळावर खूप प्रेम असणार. पण बकुळाचं प्रेम नव्हतं कदमवर. मला एक सांग, बकुळाने त्यांना तसं स्पष्टपणे सांगितलं होतं का? मला माहित नाही. हा, पण कदमनी कधी स्पष्टपणे विचारलं नव्हतं बकुळाला. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. ती हो म्हणेल या आशेवर नवीन नवीन स्वप्न बघत राहायचं. तू अशी स्वप्न पाहिली असतील ना. हा, जाऊ दे, तुला नाही कळणार. त्यासाठी तुला पुरुषाचा जन्म घ्यावा लागेल. अरे बापरे, मग ते तर आता पुढच्या जन्माशिवाय शक्य नाहीये. मग आपण असं करूया, आपण ना सध्या आपल्या आत्ताच्या जन्मातल्या लग्नाबद्दल विचार करूया. यस, मी तयार आहे लग्नाला. काय करू सांग. हे बघ, हे करायचंय. बर. ही लग्नाच्या सामानाची यादी, ही वाण सामानाची यादी आणि ही भाज्यांची यादी. बर. सगळं सामान 2 दिवस आधी येऊन पडलं पाहिजे. भाजीपाला नाही, तो खराब होईल. तो त्याच दिवशी आणायचा. आजी, आता मला इतकं कळतं. हॉटेलच्या खरेदीचं मीच पाहतो ना. हो हो, मला माहितीये तुला काय कळतं ते. आचार्याचं सांगितलं होतं, काय केलंस? मी गावात सांगून ठेवलंय ग, 1-2 दिवसात कळेल आपल्याला. सगळी कामं वेळच्या वेळी करायची, नाही तर आयत्या वेळी कोण काय करते ना हे पाहायला वेळ मिळणार नाही आपल्याला. आजी, किती टेन्शन घेतेस. आत्याच्या लग्नाचा मुहूर्तही ठरला नाही अजून. काय? मग आजोबांना सांगून 2 दिवस झाले. तुझे आजोबा म्हणजे ना, तुला सांगते. काय काय तोफखान्यासमोर उभारीची बळी माझी आहे. काय हो, नातवासमोर काय बोलताय तुम्ही? नाही, मी काही ऐकलं नाही. मी माझ्या नावाचा उल्लेख ऐकला म्हणून बोललो. बरं बसतो उभारली तोफखान्यासमोर. आजी, आत्याच्या लग्नाच्या मुहूर्ताबद्दल विचारतो. हा, तुम्ही काय अजून मुहूर्त काढलेला नाही, तेव्हा आता
पुढचा तोफखाना तुम्हीच सांभाळा. चला येतो. आता कुठे चाललास? अगं ही लिस्ट ज्यांची त्यांना पोचवून येतो. हो. तूच म्हणालीस ना सगळी कामं वेळच्या वेळी करत जा. आणि हो त्या आचार्याचंही मी बघतो. म्हणजे तुझं टेन्शन मिटेल. बर. नातू मोठा झाला बरं का. हो तरी तुझी आपली तक्रार असते त्याच्याबद्दल. तक्रार त्याच्याबद्दल नाही तुमच्याबद्दल. 2 दिवस झाले तुम्हाला मुहूर्त काढून आणा म्हणून सांगितलंय. काय केलं? ते बघ मी भटजींकडे गेलो होतो. भटजी मुहूर्त काढून देते. बर. अगं येते 4-5 दिवसात एक चांगला मुहूर्त आहे. हरकत नाही. उद्याचा मुहूर्त असला तरी सांगा म्हणावं. उद्याचा मुहूर्त धरू. बरं मुहूर्त किती तारखेचा आहे? नाही म्हणजे निदान नवऱ्या मुलाला तरी कळायला हवा ना. मुहूर्त अद्याप कळलेला नाही, पण जेव्हा कळेल तेव्हा नवऱ्या मुलाला आवर्जून कळवण्यात येईल. ठीक आहे. हा तुर्तास नवऱ्या मुलांनी कपडे खरेदीसाठी जाव. जशी आज्ञा. मी असं करते, मी दादाला सांगते तुम्ही साधारण 5च्या सुमारास निघा. ए तासभर आधीच निघू. अरे मी माझ्या साडीच्या खरेदीसाठी सुद्धा एवढा वेळ नव्हता रे लावला. नाही नाही तसं नाही. मी जायच्या आधी बकुळाला सुद्धा भेटून जाईन म्हणतो. आल्यापासून भेटलोच नाही का तिला. सागर, ती बकुळा आणि ही मारिया यात बराच फरक आहे. म्हणजे त्या जुळ्या बहिणी असतात ना ज्या दिसतात अगदी सारख्या पण त्यांचे स्वभाव अगदी भिन्न असतात टोकाचे, तसंच काहीतरी आहे. म्हणूनच उत्सुकता आहे मला तिला भेटायची. हो मग तुझी ही उत्सुकता होईलच ना लवकरच पूर्ण. म्हणजे तिला तुझी कसली ना कसली तरी चौकशी करायचीच असेल ना. गावातल्या प्रत्येकाची चौकशी केली आहे मारियाने. आपण सगळे वेळेत आलोय ना. हो आपल्याला पण हीच वेळ दिली होती. अहो मग मारिया का नाही आली अजून? वेळ पाळणं त्यांना कमीपणाचं वाटत असेल. सावित्री तुझा नवरा नाही आला? शिगबाई उगाच इथे उन्हात तात्काळत बसवलंय. या पण त्या मारिया डिसूजाच्या टॅक्टिस असतील. टॅक्टिक्स खेळण्याची वेळच येऊ देऊ नये मिस्टर जॉनथन परेरा. अरुणा, मुरली काका नाही आले. त्यांचं येणं महत्वाचं होतं. ते येतील अशी अपेक्षा होती मला. नाही म्हणजे आजोबांची तब्येत बरी नसते ना आजकाल. त्यांचं वय पण खूप झालंय. तसंही ते सहसा बाहेर नाही पडत. इथे सगळ्यांनाच उत्सुकता असेल की मी ही मीटिंग का बोलवली. हो फार उत्सुकता ताणू नका हो. काय ते पटकन सांगा, आम्हालाही कामं असतात. तुमच्या कामाचा उल्लेख 4 चौकात काढायला लावू नका मला मिस्टर जॉनथन परेरा. गावात एका मागोमाग एक खून झाले. बळीच्या दगडावरच्या हाताच्या पंजातून रक्त आलं. या सगळ्या खुनामागे बळीच्या दगडावरील एखाद्या आत्म्याचा हात आहे असा समज गावात पसरला. जनकाचा आत्मा. जनकाचा आत्मा. या आत्म्यानेच हे सगळे खून केले आणि आता तो शांत होईपर्यंत अशीच बळी घेत राहणार. पण हे सगळं तर आम्हाला माहिती आहे. त्या धाकाने तर गावात राहणंही मुश्किल झाले आता. मग तुम्हाला हेही माहित असेल की या खुनाच्या तपासासाठी आलेला ऑफिसरचाही खून झाला. पण तुम्हाला हे माहित नसेल इन्स्पेक्टर अविनाश साप्तेचा खून
याच खुनाच्या मालिकेत गोवण्यात आला. कारण त्याच्या मृत्यूनंतरही बळीच्या दगडातून रक्त आले. काय? असं कसं शक्य आहे? अहो जनका कशाला मरेल अविनाशला? अशक्य. मी सांगितलं होतं. नो वे. एक्झॅक्टली नील. अविनाश आणि बळीच्या दगडाचा काय संबंध? जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझीही हीच रिॲक्शन होती, नो वे. आणि म्हणूनच आम्ही तातडीने तपास सुरू केला आणि इन्स्पेक्टर अविनाशच्या पुण्याला पकडलं. हवालदार तुकाराम कदम. या गावातल्या लोकांना झालंय काय? कदमनी त्याचा गुन्हा कबूल केला. त्या खुनाच्या मालिकेत अविनाशचाही खून गोवण्यासाठी त्यानेच दगडाला रक्त लावलं हेही त्यांनी कबूल केलं. बळीचा दगड, आधीच या बळीच्या दगडावर असलेल्या आत्मांची दहशत, आणि आता आपला गुन्हा लपवण्यासाठी त्या दहशतीचा वापर करण्यात आला. बळीच्या दगडाचा हा असा वापर गावातल्या लोकांसाठी अजूनच धोकादायक आहे. अर्थात उद्या कुणीही उठेल, खून करेल आणि म्हणेल खून बळीच्या दगडावरच्या आत्म्याने केलाय. बरोबर. म्हणूनच बळीच्या दगडाचा हा असा वापर थांबवायला हवा. कसा? मला तर बाई दिवसा ढवळे तिकडे जायची भीती वाटते. कोण मरेल तिकडे? कदम गेलास ना मारायला? हे दगड कित्येक वर्ष तिथे पडलेला आहे. त्याचा वापर कसा काय थांबवणार? आपण काहीही करू शकत नाही. नाही, हे खरं आहे, पण त्या दगडाचं करायचं काय? उचलणार, हलवणार, मी तो बळीचा दगड त्या जागेहून उचलणार. हे बघ, एकदा का दगड गेला की दगडावरच्या बळींचा प्रश्न संपला. ते आत्मे जागे होणं वगैरे ते सगळंच संपलं रे. ना रहेगा बास ना बचेगी बास. पूर्वी ती पत्रिका रघुनाथने छापून घेतली. हौसेन पूर्वीच्या लग्नात गावभर वाटीन असं म्हणाला होता. या खुनांमध्ये एक धागा नक्कीच आहे, पण तो आपल्याला सापडत नाही.